तुम्ही दोघं इथं? तू तुझ्या वडिलांसाठी माफी मागायला आली वय? तू रिक्वेस्ट करशील आणि आम्ही तुझ्या बापाची कमी वाट लावू असं वाटलंय तुला? अजिबात नाही. यो विक्रम पाटील आहे, विक्रम गाडगे पाटील. एकदा ठरवलं की नाही की काम झाल्याशिवाय ऐकत नसतोय आपण. आला का ध्यानात? तुझ्या बापाचं कौतुक लय झाला आता, लय सत्ता भोगली त्यानं. आता आमची बारी आणि तुला सॉरी. पाटील साहेब, श्रावणी मॅडमनी पैसे दिलेले नाही आहेत, कुणी दुसऱ्यानंच दिलेत साहेबांना बदनाम करायला. ए शुभ बाळा, हे ठाव आहे की आम्हाला, समज ठाव आहे. पण कसं आहे, गोष्ट सिद्ध करायला पुरावा लागतो की नाही? पुरावा आहे का तुझ्याकडे? रे ऐका पुरावा नाही रे. कसं आहे ना, राजकारण ह्यो एक डेंजर खेळ आहे आणि ह्यो खेळ ज्याला खेळायला जमलं त्यांनीच तो खेळावा, बरं का? पाटील साहेब, तुम्हाला हे सगळं माहीत असून सुद्धा तुम्ही करायला हे? 100% हेच करायचं होतं आम्हाला. लय दिस वाट पाहिली बरं का, आणि फायनली आम्हाला आमची दिशा गावली, रस्ता सापडला. ह्यो जो रस्ता आहे की नाही शुभू, तो थेट आम्हाला खुर्चीकडे घेऊन जातो. येऊ का? चला. थांबा की, श्रावणी मॅडमनी काय बी केलेलं नाही याचा पुरावा तर बघून जाऊ. थांबा, दाखवतो. हो बघा की, पुरावे बघा की. हे बघा, बघा हो. तुमच्या मुलानं दारू पिऊन कार खाली गरीब मुलांना चिरडलं, त्याचे पुरावे आहेत. आणि हा बघा, दिसतोय पुरावा? तुम्ही बांधलेला पूल 3 वर्षातच पडला. तो खाली कोसळून 25 लोकांचा मृत्यू झाला, त्याची पण माहिती आहे आमच्याकडे. जबाब आहेत आमच्याकडे पाटील साहेब. तुम्हाला घाबरून लोकांनी तोंड उघडलं नव्हतं, कारण तुम्ही ते प्रकरण दाबलेलं. आता ते प्रकरण आम्ही उघडकीस आणलं. पाटील साहेब, तुम्ही म्हणाला होता ना, राजकारण हा डेंजर खेळ असतो. होय, पण जोपर्यंत खेळ संपत नाही ना, तोपर्यंत खरा धुरंधर ठरत नाही. तुमची चाल संपली पाटील साहेब, आणि आता आमचा डाव चालू झालाय.